नमस्कार. आपला पूर्ण परिचय द्या की. दीपक बाळासू मोहिते, गाव कडलास, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. इथले आपण रहिवासी आहात. आपण पशुपालन करताय. हे आपलं खोंड आहे, कोण? देशी खोंड आहे. बर, तुम्ही ह्या खोंडाला काय समस्या होती? मला लंपी झालता. बर, किती दिवस झाले लंपी होऊन? लंपी झाला 1 महिना झालता लंपी होऊन. लंपी होऊन महिना झालता. नंतर आमच्या मामाने सांगितले की असं असं. मग डॉक्टरांना बोलवलं होतं तुम्ही? बोलवलं होती. डॉक्टरांना बोललो होतं. मग किती खर्च केला होता डॉक्टरांना? 10,000 रुपये गेले. 10,000 रुपये गेलं. म्हणजे गोळ्या, औषधं, सलाईन किती चालू होत्या रोज? सलाईन 2 कधी 2 आणि परत बारकी 1 लावत होतो. हा. कधी 1 लावत होतो. बरं, म्हणजे सलाईन, गोळ्या, औषधं जवळजवळ 10,000 खर्च केला खोंडाला. मग त्याच्यामध्ये तुम्हाला लंपी झाल्यामुळे काय काय समस्या दिसत होती? गाठी आलत्या आणि नाकावर पण गाठ होती. अशा मोठ्या गाठी पाठीमागे होत्या. पायाला वगैरे पाय पण सुजला होता. सुजला होता. होय. पायाला भरपूर अशा गाठी वगैरे मागला पायाला पण सुजून असं फुटलं होतं ते. फुटलं होतं. होय, रक्त होतं. बापरे. तर हे आपण औषध चालू केल्यावरती जखम पण मिळाली. आता ही माहिती तुम्हाला कोणी दिली औषधाची? ही माहिती आमच्या मामाने सांगितली. बर. मामाने सांगितलं असं असं माझे मित्र आहेत बादल साहेब, हा. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो मी. तुम्ही आपण जाऊ भेटू आणि घेऊन जाऊ. बर. आम्ही गेलो बादल साहेबांसंग भेटलो. हा. भेटल्यानंतर मग ते किती महिने झाले चालू करून? 2 महिने झाले. 2 महिने झाले. आता कसं देताय तुम्ही हे? की सकाळी 1 चमचा, संध्याकाळी 1 चमचा. कशातनं देताय हे? पिंडीतनं. पिंडीतनं देताय म्हणजे सकाळ संध्या 2 महिन्यात. काका 2 महिन्यापासून काय फरक पडलाय तुम्हाला? काय वाटतंय? जखमा बरे झाले त्याच्या. बरं झाले जखमा? जखमा बरं. बरे झाले. खायला लागले चांगलं? होय, खाते. फरक म्हणजे वर कातडीवर वगैरे फरक काय? कातड्यावर अजून तसं म्हणजे ते हा, हळूहळू बारक्या बारक्या बारकी आहे त्या. मग जिरले त्या, आता कमी झाली त्या. जिरे कमी झाले. हा. आणि पाठीमागची पायाची जखम खूप होती म्हणत पायाची जखम लय होती ती, त्याच्यावरती आधी तीच बरी झाली. बर. त्यावर केस पण आले ते. केस आता केस आले तर. मग तुम्ही काय सांगू शकता? हे कंटिन्यू जर वापरलं तर हे 100% बरं होणार? बरं झालेच म्हणायचं आता बरं झालं. पूर्ण केस आता आले. झालेच. आता पूर्ण केस आले केस यायला लागली. बऱ्यापैकी आता कुठं दिसायला लागले, पूर्ण केस आले. कारण लंपी हा आजार असा आहे, जर जनावराला झाला तर बऱ्यापैकी जनावर खर्च करून दगावतं. आता बऱ्याच शेतकरी दगावलंय. तुमचं एक दगावलं. आम्हाला हे नंतर माहिती झालं. हे जर आधी आणलं असतं तर आमचं मग ती मेलं सुद्धा जगलं नसतं. वर्षभराच कालवड होती. वर्षभराचं कालवड तुमचं दगावलं. हा. बापरे. ह्याच्यापाशीच होती. हा. मग तुम्ही आता हे वापरल्यापासून समाधानी आहात हो का? हो, समाधान. इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता? काय ना, अवश्य वापरावे. शेतकऱ्यासाठी वरदान आहे. वरदान. वरदान आहे. कारण हे का आपल्या गोमातेचे रक्षण करणं काळाची गरज आहे. केमिकल औषधं घालून जनावर आजारी पडतात किंवा त्याचे साईड इफेक्ट होतात. हे जैविक आहे, पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. ह्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. जरा काका जरा जनावरांची खोंडाची जरा तब्येत जरा दाखवा की जरा, म्हणजे त्याची. आता गाठी पूर्वी जास्त होत्या, आता दिसत नाही. पायाला कुठं म्हणलं होतं जरा दाखवा बरं. तेव्हा इथनं इथपर्यंत होतं. पूर्ण लाल पडलं. लाल म्हणजे पाक नसतं. हा. हातलं त्याचं ही दिसतं. आता काय सुद्धा नाही. काय नाही केस आले. आणि शॅम्पू तुम्ही वापरलाय ते आपला आयुर्वेदिक? शॅम्पू आधी धुवून पुन्हा त्याला ते शॅम्पूच पाणी करून हा. त्याला धुवून काढलं. बर. ते वापरल्यापासून आता फरक आहे? हा, फरक आहे. आता किती वेळा धुतली काय या खोंडाला? त्या शॅम्पूनं 3 वेळा धुतली. 3 वेळा धुतल्या. आता कंटिन्यू वापरायला तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. अशीच गोसेवा तुमच्या हातून घडो. धन्यवाद.